नमस्कार मित्रांनो, लोक इकडूनही बोलतात आणि तिकडूनही बोलतात हे तुकाराम महाराजांनी कितीतरी वर्षा आधीच या अभंगातून सांगितले होते आणि म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या भक्तीची वाटचाल करावी असे तुकाराम महाराज सुचवितात। आजचा अभंग आहे, ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया, संसार करिता म्हणती हा दोषी, टाकीता आळसी पोटपोसा, आचार करिता म्हणती हा पसारा, न करिता नरा निंदिताती, संतसंग करिता म्हणती हा उपदेशी, येरा अभाग्यासी ज्ञान नाही, धन नाही त्यासी ठाईचा करंटा, समर्थासी ताटा करिताती, बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गर्वी, भेटसी न वचता म्हणती हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले, लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करिता जाला नपुंसक, निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ, पातकाचे मूळ पोरवडा, लोक जैसा ओक धरिता धरवेना, अभक्ता जिरेना संतसंग, तुका म्हणे आता ऐकावे, वचन त्यजून या जन भक्ती करा। या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात, ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया। संत पदाचा लौकिक सदा सर्वकाळ सांभाळणे शक्य होत नाही। संसार करिता म्हणती हा दोषी, टाकीता आळसी पोटपोसा। प्रपंच करताना हा स्वार्थी दोषी आहे आणि प्रपंच सोडून परमार्थ करायला जावे तर हा आळशी आहे असे लोक म्हणतात। आचार करिता म्हणती हा पसारा, न करिता नरा निंदिताती। धर्माप्रमाणे आचरण केले तर दांभिक म्हणतात, न केले तर पाखंडी म्हणून निंदा करतात। संत संग करिता म्हणती हा उपदेशी, येरा अभाग्यासी ज्ञान नाही। संतांच्या सहवासात राहून शास्त्राभ्यास केला तर चेष्टा करतात, न केला तर हा अभागी आहे, याला संत सहवास शास्त्राभ्यास घडणार नाही असे म्हणतात। धन नाही त्यासी ठाईचा करंटा, समर्थासी ताठा करिताती। दरिद्र माणसाला कमनशिबी असे म्हणतात आणि श्रीमंताला अहंकार फार आहे असे म्हणतात। बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गर्वी। बोललो तर अति बडबड करणारा, नाही बोललो तर गर्विष्ठ म्हणतात। भेटीसी न वचता म्हणती हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले। नातेवाईकांना भेटायला गेलो नाही तर निष्ठुर आणि गेलो तर घरी येऊन आम्हाला बुडविले असे म्हणतात। लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करिता जाला नपुंसक। लग्न करू पाहता तर मस्तीला आला आणि न करता राहिला तर नपुंसक म्हणतात। निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ, पातकांचे मूळ पोरवडा। निपुत्रिकाला पापी म्हणतात आणि मुले बाळे झाली तर पापाचे कारण म्हणून पोरवडा वाढला असे म्हणतात। लोक जैसा ओक धरिता धरवेना, अभक्ता जिरेना संतसंग। लोक हे असे दोन्ही बाजूनी बोलतात। जशी ओकारी थांबविता येत नाही तसे लोकांना बोलण्यापासून थांबविता येत नाही। तुका म्हणे आता ऐकावे, वचन त्यजून या जण भक्ती करा। म्हणून तुकोबा म्हणतात की लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून भक्ती मार्गाची वाटचाल करावी। जय हरी विठ्ठल।